नमस्कार, मी सुवर्णा जोशी। 2019च्या लोकसभा निवडणुकांचा महासंग्राम आपण सुरुवातीला बघणार आहोत। सुरुवात जालन्यापासून। जालना मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। त्यापूर्वी जालन्याचं ग्रामदैवत असलेल्या राजूरच्या गणपतीचं त्यांनी सहपरिवार जाऊन दर्शन घेतलं। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, अर्जुन खोतकर अर्ज भरतेवेळी उपस्थित राहणार आहेत। अर्ज दाखल केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाहीर सभाही घेणार आहेत। थेट जाऊया, अधिक माहिती घेण्यासाठी औरंगाबादला आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम उपस्थित आहेत। सिद्धार्थ, काय अधिक माहिती मिळतेय? देवाचं दर्शन घेतल्यानंतर आता आपला उमेदवारी अर्ज रावसाहेब दानवे दाखल करतील का, त्यांनी केलेला आहे, आणि सभा किती वाजताच्या दरम्यान असेल? सुवर्ण, रावसाहेब दानवे यांनी आपला जालना लोकसभाचा उमेदवारी अर्ज भरलेला आणि यावेळेस खास करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, रामदास आठवले असतील, अर्जुन खोतकर हे स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होते। महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्जुन खोतकरांच्या घरीच या भाजपचे नेते मुख्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मिळून त्या ठिकाणी नाश्ता केला एकानी सकत, आणि त्यानंतर उमेदवारी अर्ज भरलेला आणि भव्य रॅली त्यानंतर काढलेली रॅली आणखी पोचायची रॅली रस्त्यात आहे। मात्र मी ज्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे या सभेच्या ठिकाणी आहे। एकंदरीतच काय तर आपल्याला माहिती आहे की जालना लोकसभा मतदारसंघ अर्जुन खोतकरांच्या बंडामुळे फार प्रसिद्धीत होता। मात्र त्या अर्जुन खोतकरांनी आता मिळतं जुळतं घेत रॅलीमध्ये सहभाग घेतला। घरी रावसाहेब दानवे यांना नाश्त्याला बोलवलेलं आहे आणि या ठिकाणी संयुक्तिक सभा या ठिकाणी। आता मुख्यमंत्री या सभेमध्ये नेमकं काय बोलतील याकडे लक्ष आहे। सुवर्ण, नक्की सिद्धार्थ, आपण बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात संघर्ष झाला अर्जुन खोतकरांना, मग त्यांची मनधरणी करण्यामध्ये यशस्वी सुद्धा झाले सगळे, आणि आता एकत्रितपणे या निवडणुकांना सामोरं जाणार आहे सेना भाजप युती एकत्रितपणे। काय सांगाल, आज कुठले महत्त्वाचे मुद्दे असतील ज्यावर मुख्यमंत्री भाष्य करू शकतात? सुवर्ण, तू बोललीस मनोमिलनाचा विषय जो आहे, मनोमिलन नेत्यांचं झालेलं मला स्पष्टपणे दिसतंय, मात्र कार्यकर्त्यांचं मनोमिलन अजूनही झालेलं दिसत नाही। कारण भाजपच्या या रॅलीमध्ये फार मोठ्या प्रमाणात शिवसैनिक त्या ठिकाणी दिसले नाही। मात्र शिवसेनेचे नेते त्या ठिकाणी होते, अर्जुनराव खोतकर होते, पैठणचे संदीपान भुमरे आमदार त्या ठिकाणी होते, नेते त्या ठिकाणी दिसले, कार्यकर्ते अजून दिसत नाहीत। एकंदरीतच आपण बघू शकतो, आणि जालना मतदारसंघ हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांचा मतदारसंघ असल्यामुळे या ठिकाणी मुख्यमंत्री खास करून उपस्थित राहिले, आणि जालन्याच्या विकासाचा मुद्दा सर्वात महत्त्वाचा ठरलेला आतापर्यंत रावसाहेब दानवेंवर हाच आरोप होतो की रावसाहेब दानवे यांनी विकास केला नाही। विरोधकांचा मुद्दा हाच राहिलेला, रावसाहेब दानवेंनी कसलाही विकास केलेला नाही। मात्र या सभेमध्ये मुख्यमंत्री असतील किंवा रावसाहेब दानवे असतील हे विकासाचे मुद्दे मांडतील, यामध्ये काही वेगळं सांगता येणार नाही, कारण खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमाव जमलेला आहे। नक्की। मात्र सिद्धार्थ, एका अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर तुम्ही बोट ठेवलं, ते म्हणजे कार्यकर्त्यांचं आपापसात मनोमिलन झालेलं आहे की नाही। त्या अनुषंगाने कदाचित मुख्यमंत्री आज सगळ्या सेना भाजपच्या सगळ्या दोन्ही कार्यकर्त्यांना साथ घालण्याचा प्रयत्न आपल्या भाषणात करू शकतात।